नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा 8 जुलैचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे आता कुकरचा ब्लास्ट घडवणाऱ्या विद्याधरचं सत्य उघडकीस येताच मालक साहेबांनी या विद्याधरला बॉम्बसारखं उडवून आनंदीला मोठं गिफ्ट दिलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे आता मालक साहेब फॅक्टरीतच आता खूप भडकलेले असतात. तेव्हा ते पृथ्वीला म्हणत असतात, चल निघ इकडनं. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, जाणार आहे. पण मालक साहेब, तुम्ही आज इथे माझा जाहीर अपमान केलाय. मान्य आहे, तुम्ही रक्ताचं पाणी करून ही खुर्ची मिळवली म्हणून तुम्ही या खुर्चीवरती बसू शकता. पण तुम्ही मला आज तुमचा वारस नाहीये असं सिद्ध केलंय ना. ठीक आहे, नकोय. मला तुमचा हा वारसी हक्क अजिबात नकोय. इथून पुढे आयुष्यात कधीही तुमच्या या साम्राज्यात मी माझा हक्क दाखवायला येणार नाहीये. कारण मी आज तुम्हाला माझ्या रक्तातनं, माझ्या नावातनं मोकळं करतोय. इथून पुढे मी तुमचं हे नाव लावणारच नाहीये. आणि युगंधर निंबाळकर, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी इथे कुठल्या स्वार्थासाठी नव्हतो आलो, तर आपल्या फॅक्टरीच्या फायद्यासाठी आलो होतो. पण जर तुम्हाला माझं काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे ना, तर मग एक गोष्ट नीट ऐका. मी माझं एक नवीन साम्राज्य उभं करणार. पृथ्वी निंबाळकर म्हणून बाजारात एक नवीन साम्राज्य जेव्हा उभी राहील ना, तेव्हा माझं नाव सगळीकडे गाजलं जाईल. या पृथ्वीच्या ज्या आयडिया आहेत ना, त्या सगळ्या मी स्वतः कष्टाच्या कमाईवरती उभी करणार. आणि जेव्हा माझं बाजारात नाव मोठं होईल ना, तेव्हा युगंधर निंबाळकर, तुम्ही मानानं नाही तर खाली मान घालून माझ्याकडे बघाल. एवढं लक्षात ठेवा. टस्सल देणार आहे हा पृथ्वी तुम्हाला. मला नकोय तुमचा हा वारसी हक्क. असे म्हणताच पृथ्वी लगेच तिकडनं निघून जातो. मालक साहेब लय भडकलेले असतात. तेव्हा लगेच आता शिर्के त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, पण मालक साहेब तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आता शिर्केंनी घरी शिल्पाताईला फोन करून हे सगळं काही जे काही झालंय ना, ते सांगितलेलं असतं. या शिल्पाला तर धक्का बसतो. अरे बापरे, हे सगळं कसं झालं? पृथ्वी फॅक्टरीत गेलाच कसा? युगंधर म्हणूनच भडकलाय. हे कसं झालं याचा विचार आता या शिल्पाचा चालू असतानाच तिकडे विद्याधर पोहोचतो. ताई, अगं फॅक्टरीत गेला पृथ्वी तर काय बिघडलं? त्याचा तो अधिकार आहे. अगं बाप आहे, युगंधर निंबाळकराची फॅक्टरी ना ती. मग पोराने तिथं गेलं तर काय बिघडलं? जाऊ दे की, त्याचा अधिकारच आहे तो. आता शिल्पाला धक्का बसतो. याला कसं कळलं की पृथ्वीच गेलाय फॅक्टरीत म्हणून? त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, एक मिनिट विद्याधर, पृथ्वी फॅक्टरीत गेलाय, तिकडे राडा झालाय, हे तुला कसं कळलं? त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, ताई अगं मी थोडासा अंदाज लावला. मला कुठे काय माहिती होतं? मी आपलं सहज बोललो, पृथ्वीच जाईल ना, दुसरं कोण जाईल? त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, एक मिनिट, पृथ्वीला भडकवून तूच फॅक्टरीत पाठवलंय ना? युगंधरला राग यावा. युगंधरला फॅक्टरीत त्याच्या नियमानुसार दुसरं काही चालत नाही, हे तुला चांगलंच माहिती आहे विद्याधर. म्हणून तूच विद्याधर हे सगळं केलंय ना? लवकरात लवकर बोल. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, ताई अगं काही झालं की तू माझ्यावर का संशय घेते? मी नाही केलंय गे हे सगळं, आणि मी का करू हे सगळं? त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, बास विद्याधर, कळलं मला, सगळं समजलं. तू विद्याधर हे सगळं मुद्दाम करतोयस. पृथ्वीला भडकवून त्याला तिकडे पाठवून तूच हे केलंय सगळं. बोल लवकर, मी खरं बोलते ना? लवकरात लवकर सांग, का वागतोस तू असा? अरे युगंधर तुझा रक्ताचा भाऊ आहे, सख्खा भाऊ, कोणी वैरी नाहीये. अरे का असा सूड घेतोय? बोल ना. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, घेणार मी त्या युगंधर निंबाळकरचा सूड घेणार. असाच स्फोट करत राहणार आणि त्या पृथ्वी आणि युगंधरमध्ये मोठी दरी निर्माण करणार. त्या बापलेकाला मी कधी एक होऊ देणार नाही. ताई, त्यासाठी केलंय हे समज मी. त्यावर लगेच शिल्पा म्हणू लागते, बास विद्याधर, आता लय झाला. अरे का अशी आग लावण्याची कामं करतो? अरे या निंबाळकरांच्या घरात तू का असा भडका उडवतो? हे बघ, हे सगळं थांबवा. या मार्गावरती जाणं बंद कर. हे बघ, मी तुझी बहीण आहे म्हणून तुला. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, हो मान्य आहे, तू माझी बहीण आहे ग ताई. पण जशी तू माझी बहीण आहे तशी त्या युगंधर दादाची पण बहीणच आहे ना. मग आम्हा दोघा भावंडामध्ये का पडतेस तू? नको पडू. आमचं वैर आता लय वाढलंय आणि या दादाला मी आता धडा शिकवणार.
मी याचं हस्त खेळतं हे जे कुटुंब आहे ना पोरांचं, ते त्याला कधीच भेटू देणार नाही. त्याची पोरं सतत त्याचा तिरस्कार करणार, रागराग करणार, असंच घडत जाणार आणि मी ते असंच करणार. त्यावर लगेच शिल्पा म्हणू लागते, बास बासा विद्याधर, या मार्गावरनं मागं फिर, या रस्त्याला जाणं बंद कर. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, ए ताई, मी काय वारीला निघालोय मागं फिरायला? नाही या, मी हा धमाका करणार. या युगंधर निंबाळकरने मला लय त्रास दिलाय, लय भोगलंय, त्यामुळे त्याचं आयुष्य मी उद्ध्वस्त करूनच राहणार. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, बास विद्याधर, अरे तू त्याच्या आयुष्याची राखरांगोळी करायला निघालाय, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालाय, पण या सगळ्यात तू तुझंही आयुष्य उद्ध्वस्त करतोय. राख रांगोळी होईल हा, तुझ्या आयुष्याची राख रांगोळी होईल, त्यामुळे थांबव हे सगळं. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, होऊ दे, माझ्या आयुष्याची राख झाली तरी चालेल, पण आता मी या निंबाळकरांच्या घरात मोठा स्फोट करणार आणि कधी बी या पृथ्वी आणि युगंधर निंबाळकरला एक होऊ देणार नाही. ही आग मी विझूच देणार नाही, त्यांची राख करणार मी. ताई, आता तू मला अडू शकत नाही, असे म्हणत आता हा विद्याधर तिकडनं निघून जातो. शिल्पाला काय करावं काही सुचत नाही. तर आता पृथ्वी आणि मिताली खूपच भडकलेले असतात. दोघेही आता घरी येतात. आता पृथ्वी आपल्या रूममध्ये येताच म्हणू लागतो, नाही नाही विसरणार हा अपमान मी. तेव्हा मिताली म्हणू लागते, दादा दादा शांत होणार आहे. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, बघतेस ना मिताली, अगं असं कोणी वागतं का? अगं सगळ्या कामगारांसमोर माझा जाहीर अपमान केला त्यांनी. अगं मुलगा आहे ना मी त्यांचा, मग कुठला बाप मुलाशी असं वागतो का? त्यांना कळत नाही का कसं वागावं? असा कोणी अपमान करतं का कुणाचं? विसरणार नाही हे समजा मी, नाही विसरणार हे सगळं कधीच मी. तेवढ्यात लगेच आता रूममध्ये आनंदी येते. पृथ्वी, मी आतमध्ये येऊ का? तेव्हा लगेच आनंदी आतमध्ये येते. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, आनंदी प्लीज आता मला ना काही बोलायचं नाही आहे गं, तू जा इकडनं प्लीज आनंदी. त्यावर आनंदी म्हणू लागते, ठीक आहे मी जाते पृथ्वी, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. हे बघ, अशी चिडचिड रागराग करून काही होणार आहे का? फॅक्टरीत जे झालंय ते बदलणार आहे का? त्यावर लगेच पृथ्वी आनंदीजवळ येतो. आनंदी, अगं तुला माहिती नाही आहे, तिकडं खूप काय काय घडून गेलं गं. अगं मी तिकडे माझ्या स्वार्थासाठी नव्हतो गेलो, पण ते असे का वागतात? त्यांनी माझं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही, सगळ्यांसमोर माझा अपमान केला. मी वारस म्हणण्याच्या लायकीचा नाही आहे असे म्हणत मला तिकडनं हकलून दिलं. असं कोणी वागतं का आनंदी? असे का करतात ते? स्वतःचाच मोठेपणा मिरवतात आणि दुसऱ्यांना कमी लेखतात, ही सवय आहे त्यांची. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, आनंदी आता तूच सांग बरं, माझ्या डोक्यात जी भन्नाट आयडिया आली होती त्याने आपल्याच फॅक्टरीचा फायदा होणार होता की नाही, म्हणून गेलो होतो ना मी. मग एवढं भडकण्यासारखं काय होतं त्यात? माझी जर बाजू त्यांनी एकदा ऐकून घेतली असती ना, तर त्यांना ती पटली असती. पण नाही, त्यांना ना आजकालचं हे नवीन जग आवडतच नाही. त्यांच्या त्या जुन्या पद्धती, त्यांचे ते काम करण्याचे जुने विचार, एवढंच धरून चालायचं. मान्य आहे, त्यांनी खूप कष्ट करून ते साम्राज्य उभी केलंय, पण पद्धती बदलल्यात, आधुनिक जग बदललंय, त्यामुळे आपणही आपलं जनरेशन बदलायला पाहिजे की नाही. पण नाही, त्यांना युनिक असं काही आवडतच नाही. आणि मी एवढा शिकलोय, मला त्यातलं एवढं सगळं कळतंय, पण माझी बाजू तर अजिबात ऐकत नाही. एकदा जर माझा बिझनेस प्लॅन त्यांनी ऐकला असता ना, तर त्यांचाच फायदा झाला असता. पण नाही, स्वतःचा मोठेपणा आणि स्वतःची जी मगरुरी ना, ती त्यांना विसरायचीच नाही आहे. आणि एक नंबरचे जुनाट विचारांचे आहेत, त्यामुळे ना मला त्यांचे जुनाट विचार अजिबात आवडत नाही, अजिबात पटत नाही हे सगळं. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, पृथ्वी पृथ्वी शांत हो, शांतपणे विचार कर. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, कसा शांत हो आनंदी? अगं माझी काही चूकच नाही आहे, आता तूच बघ बरं, जे काही झालंय ना त्यात त्यांची चूक आहे, माझी काही चूक नव्हती, तरी माझ्यावरती ओरडले, माझा एवढा अपमान केला. त्यावर आनंदी म्हणू लागते, पृथ्वी होती, तुझीच चूक होती, नकळत का होईना पृथ्वी तुझ्याकडनं मोठी चूक झाली. तेव्हा लगेच आता पृथ्वी आनंदीकडे बघतो. आनंदी, अगं काय बोलतेस तू? माझी चूक होती असं कसं म्हणू शकतेस आनंदी? या घरात ना माझी ना कुणाला किंमतच नाहीये, माझ्या भावना, माझ्या मनातलं प्रेम कुणाला समजतच नाहीये, त्यामुळे ना मला कुणाशी बोलायचंच नाहीये. तेव्हा आनंदी म्हणू लागते, पृथ्वी पृथ्वी हे बघ, तू शांत डोक्याने शांतपणे विचार कर. आज फॅक्टरीत जे काही घडलं ते कशामुळे घडलं? अरे मालक साहेबांनी फॅक्टरी खूप रक्ताचं पाणी करून काबाड कष्ट करून उभी केली, आणि ते ज्या फॅक्टरीत असतात ना
ती फॅक्टरी त्यांच्या घामाने गाळून उभी असल्यामुळे ना त्यांचे काही नियम आहेत रे तिकडे. आणि ते नियम जर कोणी मोडले ना तर त्यांच्या रागाचा पारा खूप चढतो. आणि नकळत का होईना पृथ्वी, तुझी वेळ आणि पद्धत चुकली. तुझ्यामुळे त्यांचे नियम मोडले गेले ना, म्हणून ते तुझ्यावरती भडकले. अरे त्यांच्या डिलिव्हरी जाण्याच्या थांबल्या होत्या ना, म्हणून त्यांना राग आला होता. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, आनंदी अगं पण मला थोडं माहिती होतं की माझ्यामुळे डिलिव्हरी थांबली. मी तर माझ्या आयडिया सांगायला गेलो होतो ना, आणि ते पण फॅक्टरीच्या फायद्यासाठी ना. पण नाही, त्यांनी माझी बाजू ऐकली का? नाही ऐकली. सगळ्यांसमोर माझा फक्त अपमानच केलाय, माझी लायकी दाखवली. त्यावर आता आनंदी म्हणू लागते, हे बघ पृथ्वी, हे बघ, तू जर त्यांना सांगून गेला असता तर हे सगळं घडलंच नसतं. तू नकळत गेला, तुझी वेळ चुकली, पद्धत चुकली, त्यांचे नियम मोडले, आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलं, म्हणून ते तुझ्यावरती ओरडले असतील. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, हो अगं आनंदी, पण मी मुलगा आहे ना त्यांचा. मग जरा तरी मला समजून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं? का असं वागलं ते फॅक्टरीत? त्यावर आनंदी म्हणू लागते, कारण ते फॅक्टरीत तुझ्याशी एक बाप म्हणून नाही तर फॅक्टरीचे मालक म्हणून बोलत होते. फॅक्टरीत त्यांना थोडी हलगर्जीपणा आवडत नाही. त्यांचे नियम मोडलेले चालत नाही. त्यांचा एक दरार आहे तिकडे, आणि ते नियम कोणी कधीही मोडत नाही. आणि जर मोडले तर त्यांच्या रागाचा पारा चढतो. आणि बिझनेसमॅन म्हणून ते असं वागलेत रे. त्यामुळे प्लीज पृथ्वी, तुला जर तुझ्या या आयडिया सांगायच्या असेल, फॅक्टरीचा फायदा करायचा असेल, तर तुला शांतपणे त्यांच्याशी बोलावं लागेल. मालक साहेब तुझी बाजू नक्की ऐकून घेतील. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, नाही, आता मला या विषयावरती त्यांच्याशी काहीही बोलायचं नाही आहे. मुळात म्हणजे त्यांचं आणि माझं काही देणं घेणंच नाही आहे. आता त्यांनी मला माझी लायकी दाखवलीच आहे ना, मग मी का जाऊ माझ्या आयडिया घेऊन त्यांच्याकडे? अजिबात जाणार नाही. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, हे बघ पृथ्वी, तू समजतो तसे मालक साहेब कठोर नाही आहेत रे. खरंच त्यांच्या मनाची एक हळवी बाजू आहे. त्यांनी आजवर गावकऱ्यांसाठी, इतर लोकांसाठी खूप काय काय केले, आणि त्यांचं तुमच्यावरही तितकंच प्रेम आहे. त्यामुळे प्लीज पृथ्वी माझं ऐक. हे बघ, तुला त्यांच्याशी बोलावं लागेल, आणि तुला जर त्यांची बाजू समजून घ्यायची असेल तर एक पाऊल तुला पुढं घ्यावंच लागेल. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, जमणार नाही. मी का पाऊल पुढे उचलायचं? अजिबात नाही. मी अजिबात माझं पाऊल पुढे घेणार नाही. त्यांना जसं वागायचं आहे ना तसं वागू द्या. मलाही त्यांच्याशी काही संबंध ठेवायचा नाही आहे. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, नाही पृथ्वी, अरे बापाचा मान ठेवण्यासाठी मुलाने जर एक पाऊल पुढे उचललं तर यात मुलाचाच मोठेपणा सिद्ध होतो ना. त्यामुळे प्लीज तुझ्या बाबांसाठी तुला हे करावंच लागेल पृथ्वी. तेव्हा लगेच मिताली म्हणू लागते, आनंदी बरोबर बोलते. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, ठीक आहे आनंदी, मी या तुझ्या बोलण्याचा विचार करेल. मला त्यासाठी थोडा वेळ हवाय. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, ठीक आहे, तुला हवा तेवढा वेळ घे, विचार कर, आणि मग शांतपणे बोल मालक साहेबांशी. असे म्हणत आता आनंदी लगेच तिकडनं गेस्ट रूमकडे निघालेली असते. तिला आता मालक साहेबांबरोबर बोलायचं असतं, कारण शिल्पाताईचं आणि विद्याधरचं सगळं बोलणं तिने ऐकलेलं असतं. हा विद्याधर या दोघांमध्ये फूट पाडण्यासाठी, दरी निर्माणसाठी काहीही करू शकतो. त्याआधी मला या दोघांमधलं नातं नीट करायचं आहे, त्यांना एकमेकांशी जोडायचे, म्हणून मला मालक साहेबांशी या विषयावरती बोलावंच लागेल. असे म्हणत आता 15 पावलं मोजत गेस्ट रूमपर्यंत आनंदी पोचलेली असते. दरवाजात आनंदी येताच आता थबकते, हीच आहे गेस्ट रूम, मला माहिती आहे 15 पावलांवरतीच आहे. तेवढ्यात सुनीताताई येतात. आनंदीताई, अहो तुम्ही इकडे कशा आल्या, आणि इथे काय करताय गेस्ट रूमजवळ? त्यावर आनंदी म्हणू लागते, सुनीताताई, मालक साहेब याच गेस्ट रूममध्ये राहतात ना. आहे का मालक साहेब, बघा ना एकदा. त्यावर सुनीताताई म्हणू लागतात, हो ते काय दिसतायत. आता सुनीताताई बाहेरनं दरवाजातनं डोकावून बघतात. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, हो ना, मग सुनीताताई तुम्ही जा, मी त्यांच्याशी बोलते आणि मग किचनकडे येते. त्यावर सुनीताताई म्हणू लागतात, मालक साहेबांनी तुम्हाला 15 पावलं इथपर्यंत चाललेलं बघितलं ना, ते खूप भडकणार आहे. आनंदीताई चला तुम्ही खाली. त्यावर आनंदी म्हणू लागते, सुनीताताई तुम्ही जा, मला रस्ता माहिती आहे, मी येते, मला मालक साहेबांशी बोलायचं आहे. आता आनंदी दरवाजा उघडते, आतमध्ये येते. आता मात्र खुर्चीवरती हा भामटा विद्याधर मालक साहेबांचे कपडे अगदी बूट घालून बसलेला असतो. आनंदी लगेच आतमध्ये येताच म्हणू लागते, मालक साहेब, नाही म्हणजे मला ना तुमच्याशी बोलायचं आहे, त्यामुळे प्लीज मालक साहेब, काही चुकलं तर मला माफ करा. हे बघा मालक साहेब, खरं तर मी तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये काही बोलावं असं तुम्हाला अजिबात आवडत नाही, पण काय करणार आहे, हे बोलणं गरजेचं आहे. मालक साहेब, तुम्ही ना समजता तसा पृथ्वी नाही हो.
खरंच तुमच्याबद्दल त्याच्या मनात खूप प्रेम आहे, खूप आपुलकी. खरंच खूप चांगला मुलगा आहे हो. आणि तो आज फॅक्टरीत ना आपल्या फॅक्टरीच्या भल्यासाठी चालला होता. त्यामुळे मालक साहेब, तुमच्याकडनं आज ना एक चूक झाली. तुम्ही त्याची बिझनेस आयडिया ऐकून घ्यायला पाहिजे होती. त्याचं म्हणणं जर ऐकून घेतलं असतं तर त्याची एवढी चिडचिड झालीच नसते. आणि जर तुम्ही त्याचं ऐकून घेतलं असतं, प्रेमाने त्याच्या पाठीवरनं हात फिरवला असता, तर समिधाताईंच्या स्मृतीला किती बरं वाटलं असतं आणि तुमच्यामधला हा समेटही मिटला असता. ही जी दरी आहे ना, ती मालक साहेब मला भरून काढायची हो. त्यामुळे तुम्हाला खूप मोठी संधी भेटली होती. पण मालक साहेब, तुम्ही असे का वागलात? हे बघा, आज तुम्ही फॅक्टरीत समद्यांचं ऐकून घेता, समद्यांना बोलण्याची संधी देता, सगळ्यांची किती काळजी करता, मग स्वतःच्या मुलाच्या बाबतीत असं का वागता तुम्ही? मालक साहेब सांगा ना, उत्तर द्या ना. हे बघा मालक साहेब, मी तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या नात्यात मध्ये ढवळाढवळ केलेली तुम्हाला चालत नाही हो. पण मला तुमच्या मुलांची मनं प्रेमाने जिंकायचीत. तुमच्यातली आणि त्यांच्यातली ही दरी काढून टाकायची हो मालक साहेब. त्यामुळे प्लीज मालक साहेब उत्तर द्या ना. तुम्ही रागावलात का? मालक साहेब काय झालंय? त्याच वेळेस आता लगेच हा विद्याधर उठतो, आनंदी जवळ येतो आणि आता लगेच आनंदीचे हात पकडतो. आनंदीला तर धक्काच बसतो. आनंदीने आता या राक्षसी विद्याधरला ओळखलेलं असतं. आनंदी लगेच विद्याधर असे म्हणत आता या राक्षसाला ढकलून बाजूला लोटते. त्याच वेळेस आता विद्याधर हसू लागतो. आनंदी, अगं मालक साहेब आहे तुझा. अगं आनंदी, असं काय करते? तुला मालक साहेबांचा सूट बूट लय आवडतो ना, म्हणून म्हटलं चला आपणही असे कपडे धारण करून जावं आनंदीकडे. कदाचित मी बी आवडलो तर. पण आनंदी, मी विसरलो ग, तू तर आंधळी हाय. तुला तर दिसणारच नाही मी काय घातलंय काय नाही. पण आनंदी, तू जरी आंधळी असलीस ना, तरी तुला माझा स्पर्श, माझा गंध, माझा आवाज सगळं ओळखलं की. तशी ना तू लय चतुर आहे आनंदी. असे म्हणताच आता विद्याधर रूमचा दरवाजा आतनं बंद करतो. आनंदी घाबरते, बाजूला सैऱ्या पळू लागते. हे बघा विद्याधर, दरवाजा उघडा, मला बाहेर जाऊ द्या विद्याधर निंबाळकर. त्यावर लगेच विद्याधर आनंदीचा हात पकडतो. आनंदी, एवढी का घाबरायली अगं तू? हे बघ, घाबरू नको. अगं हा विद्याधर तुला या निंबाळकरांच्या घराची महाराणी बनवेल. चल की माझ्यासोबत चल. तुला निंबाळकरांच्या घराची राणी बनायचंय ना की नाही? तुला या घरातली मोलकरीण बनवून ठेवलंय. मोलकरीण नाही, तुला या घरातली सावत्र आई बनायचंय त्या पोरांची. अगं कशाला या नुसत्या उचापत्या करतेस? सावत्री आई बनून काय करायचंय तुला? बिनपगारीन फुल अधिकारी. अगं ती पोरं कशी आहेत ना, तुला माहिती नाहीये. तू किती बी त्यांना प्रेमाने मन जिंकण्याचा प्रयत्न कर, पण जेव्हा तुझं आणि युगंधरचं सत्य त्यांना कळेल ना, तेव्हा ती पोरं तुला तुझी लायकी दाखवतील. जेव्हा त्यांना कळेल की तू आनंदी युगंधर निंबाळकरची बायको आहे, त्या पोरांची आई बनण्याची जागा घेते, समिधा वहिनींची जागा बळकवण्याचा प्रयत्न करते, हे सत्य जेव्हा त्यांना कळेल ना, तेव्हा तुझी लायकी तुला दाखवतील. मग तुला तुझी अवस्था बघवणार नाही ग आनंदी. ना घर का ना घाट का अशी अवस्था होणार आहे. तेव्हा लगेच आनंदी विद्याधरला बाजूला ढकलते. होऊ द्या, माझी अशी अवस्था झाली तरी चालेल, पण मी मालक साहेब आणि त्यांच्या मुलांमधलं प्रेम वाढवणार, त्यांच्यातली ही दरी कायमची मिटवणार आहे आणि त्यासाठीच माझा जन्म झालाय. त्यावर लगेच विद्याधर हसू लागतो. तू असं करणार आहेस आनंदी? अगं तू आंधळी आहेस, पण तुझ्या अंगात लय ताकद. पण आनंदी, मी तुला असं करूच देणार नाही, कारण या युगंधर जवळ मी त्याच्या पोरांना आजवर कधी येऊ दिलं नाही. तू काय चिजेस ग? त्यावर आनंदी म्हणू लागते, बास विद्याधर निंबाळकर, मी आंधळी आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या डोळ्यात धूळ फेकू शकत नाही. मुलांना मालक साहेबांच्या जवळ कसं आणायचं ना, हे मला चांगलंच माहिती. त्यासाठी तुम्हाला जे करायचे ना ते करा, पण मी मुलांना त्यांच्याजवळ आणणार. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, अरे बापरे, एवढी डेअरिंग, एवढं समज करणार आनंदी? पण हा विद्याधर तुला ते करूच देणार नाहीये. मी या निंबाळकरांच्या घराची राख रांगोळी करणार आणि या पृथ्वी, मिताली या मालक साहेबांच्या पोरांना त्यांच्यापासून कायमचं दूर करणार. कारण हा पृथ्वी माझा प्यादा आहे. मी जे सांगेन तोच ते ऐकतो, कारण त्याचा लाडका काका आहे मी, आणि तो तुझं का ऐकणार? त्यावर लगेच आनंदी या विद्याधरला बाजूला ढकलते. खबरदार, माझ्या मुलांच्या वाटेला जायचं नाही.
हे एका आईचं आव्हान आहे. विद्याधर निंबाळकर, तुम्ही कितीही माझ्या मुलांच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करा, पण मी शब्द देते, मी माझ्या मुलांना आणि मालक साहेबांना एकत्र करणार. बापाचं प्रेम त्यांना मिळवून देणारच. आता विद्याधर या आनंदीकडे बघू लागतो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला भेटणार आहे. कारण आता कुकरचा ब्लास्ट विद्याधरने घडवलाय हे सत्य मालक साहेबांना समजतात. मालक साहेबांनी आता मोठा बॉम्ब उडवण्याची तयारी केलेली असते. त्याच वेळेस आता मालक साहेब आनंदीला हॉलमध्ये घेऊन येतात. आनंदी, चल आता तुला मोठं दिवाळी गिफ्टच देतो, असे म्हणताच आता आनंदी आणि मालक साहेब हॉलच्या दरवाजात उभे असतात. विद्याधर मस्त छत्री घेऊन आता बाहेर निघालेला असतो. विद्याधर गाडीत बसायला जाणार, तेच गाडीचा मोठा स्फोट झालेला असतो. आता मात्र या स्फोटमुळे विद्याधर दूर फेकला जातो. अगदी आगीत असा भाजून निघालेला असतो, रक्तबंबाळ झालेलं असतं. त्याच वेळेस आनंदी पटकन घाबरते आणि मालक साहेबांना मिठी मारते. तेव्हा मालक साहेब आता या विद्याधर जवळ येतात. कुकरच्या स्फोटपेक्षा कसा होता विद्याधर हा भयानक स्फोट? तुला काय वाटलं? तू स्फोट घडवलाय हे मला कळणार नाही. आनंदीच्या वाटेला जायचं नाही. मी हे आधी बी सांगितलं होतं आणि आता बी सांगतोय. कान उघडे ठेवू नये विद्याधर. आनंदीपासनं 4 हात लांब राहायचं, नाहीतर या गाडीची कशी राख रांगोळी झाली हे बघितलंय ना, हे डोळ्यासमोर चित्र उभं करायचं. जर आनंदीच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केला तर या गाडीसारखी अवस्था करून ठेवीन तुझी. तुला संपवायला मला वेळ लागणार नाही, असे म्हणताच आता विद्याधर हादरलेला असतो. कारण दादाने तर आज माझा ब्लास्टच केला होता. आता पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.